एकविसाव्या शतकातलं शहर म्हणून एक नवी पाहिलं जातं आणि विविध योजना या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून, सिडकोच्या माध्यमातून तो केला जातोय. आणि वाहतुकीच्या बाबतीत आपण जर विचार केला, दळणवळणाचा जर विचार केला तर आता आपण बघतो की एअरपोर्टचं काम जवळजवळ पूर्णत्वाला आलेलं आहे. तिथून विमानात सुद्धा उड्डाण करतायत आणि सर्व बाजूनी दळणवळणाची साधनं उपलब्ध करण्याचा प्रयत्न केलाय. पण त्यापूर्वी या ठिकाणी पाम बीचचा असा महामार्ग तयार करण्यात आलाय. तो 9 किलोमीटरचा आहे. पण या महामार्गावरती वारंवार म्हणजे आठवड्याला 2-3 तरी अपघात होतातच. मग या अपघातावरती नियंत्रण कशा पद्धतीने राबवलं गेलं पाहिजे आणि जर असं झालं तर काय करावं लागेल, या संदर्भात आपल्याकडे आपण आता ज्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत ते भारतीय जनता पक्षाचे कोषाध्यक्ष विजय घाटे साहेब आहेत. सर, काय सांगाल तुम्ही पहिल्यापासून मुंबईत राहता आणि जे पक्षापेक्षा सुद्धा तुमचं सामाजिक दृष्टिकोन जर पाहिला तर दांडगा अभ्यास आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो की सिडको नंतर एमआयडीसी सिडको नंतर मुंबई महापालिका, असं त्रिवेणी संगम सारखा हा प्रकार आपल्या मुंबईचा घडतोय. आणि या संपूर्ण बाबतीत आपण बघतो की दळणवळणाची साधनं सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात झाली पाहिजेत आणि त्यात आहे हा पांबी. सर, काय सांगाल की ह्या ज्या दुर्दैवी घटना घडतात तर त्या संदर्भात उपाययोजना कशा पद्धतीने राबवली पाहिजे जेणेकरून कोणाचा दुर्दैवी मृत्यू होऊ नये? सगळ्यात पहिल्यांदा नवी मुंबईचा जो पाम बीच रोड आहे त्या बाबतीत मी अभ्यास केला. माझा मुलगा ॲक्सिडेंट गेल्याच्यामुळे मला त्या विषयाच्या बाबतीत जास्ती बघतोय आपुलकीने की कोणाची मुलांची अपघात वगैरे काही होऊ नये आणि मृत्यू होऊ नये, कारण मी ते भोगले आयुष्यात. तर पाम बीचवर सगळ्यात पहिल्यांदा ज्या पद्धतीने मुलं गाड्या चालवतात त्याच्यावर काही कंट्रोल नाही. याचं कारण तिथे कॅमेरे जे लावले गेलेले आहेत तर ते सिग्नल्सवर लावले गेलेले आहेत. दुसरी गोष्ट, आत्ता जे नवीन कॅमेरे आलेले आहेत की ज्याच्यामध्ये AI सिस्टम आहे. म्हणजे जर का एखाद्या रोडवर 60 किलोमीटरचा जर का तुम्हाला स्पीड अलाउड आहे तर एका कॅमेऱ्यापासून दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये जाण्याचा वेळ निर्धारित असतो. तो जर का वेळ कमी झाला याचा अर्थ त्याने मध्ये गाडी स्पीडने चालवली असा त्याचा अर्थ काढायला पाहिजे आणि त्या हिशोबाने त्याचं चलन किंवा काय कायद्याची प्रक्रिया असेल तर ती राबवली गेली पाहिजे. तर ते सगळ्यात पहिल्यांदा ते कॅमेरे मॉडिफाईड लावले पाहिजेत आणि त्या कॅमेऱ्यांची संख्याही वाढवली पाहिजे. सिग्नल टू सिग्नल न करता मध्येही कॅमेरे इंट्रोड्यूस करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, पूर्णपणे ट्रॅफिकच्या आणि ॲक्सिडेंटच्या दृष्टिकोनातून कुठल्याही अधिकाऱ्याने ह्या पाम बीचचा अभ्यासच केलेला नाही की ज्याच्यामुळे कोणाचे ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून. उदाहरणार्थ, ज्या वेळेला ॲक्सिडेंट होतात तर त्यावेळेला पहिल्यांदा बॅरिकेड्स तिथे जी लावली गेलेली आहेत दोन्ही बाजूला पाम बीचच्या, म्हणजे वाशीकडून येणाऱ्या रस्त्याच्या डावीकडे आणि वाशीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डावीकडे, तर तो एक हार्ड सरफेस स्टॉपर सारखा केला गेलेला आहे. तर जेव्हा त्यावर गाडी आदळते स्पीडने 70, 80, 100 जी काही स्पीड असेल तो, तर त्यावेळेला एक इम्पॅक्ट त्या गाडीच्या ड्रायव्हरच्या अंगावर किंवा त्या पॅसेंजरच्या अंगावर येतो आणि त्याच्यामुळे फॅटल ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण जास्ती असतं. त्याच्यामुळे कुशनिंग असणं गरजेचं असतं की ज्याच्यामुळे फॅटल ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होऊ शकेल. दुसरी गोष्ट, वाशीकडून येणाऱ्या गाड्या आणि वाशीकडे जाणाऱ्या गाड्या ह्याच्यामधला जो डिवायडर आपण जर का बघितला तर तो डिवायडर टोटली निष्काळजीपणाने मेंटेन केला जात आहे. मी निष्काळजीपणाने याच्यासाठी सांगतो की वाशीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या गाडीचा जर का कंट्रोल सुटला तर तो वाशीकडून येणाऱ्या गाडीच्या रस्त्यावर जाऊ शकतो क्रॉस करून इझिली, अशी परिस्थिती सध्या पाम बीचवर आहे. आणि तसे अपघातही घडलेले आहेत. म्हणजे वाशीकडे जाणारी गाडी आपला कंट्रोल सुटल्यामुळे पलीकडच्या रस्त्यावर गेली, म्हणजे वाशीकडून येणाऱ्या रस्त्यावर गेली आणि तिथल्या माणसाचा नाहक मृत्यू झालेला आहे, तिथल्या नवरा बायकोचा मृत्यू झालेला आहे, असे प्रसंग घडलेले आहेत. तर ह्या बाबतीत कुठलंही ठोस असं घेतलं जात नाही आहे पाऊल महानगरपालिकेकडून किंवा कुठल्याही व्यवस्थेकडून. तिसरी गोष्ट, तुम्हाला कुशनिंग इफेक्ट करण्यासाठी मी मागे महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला होता. प्रशासकीय ज्या कार्यकाळ होता म्हणजे तुमचं साधारणतः 2020 नंतर 2021 ते 2025 पर्यंत, तर मी पाठपुरावा केला होता. त्यात त्यांना सांगितलं होतं साधारणतः 10 ते 12 रोचे
बांबू लागवड दोन्ही बाजूला करणं, तसंच मध्येही करणं. होतं कसं, बांबूचा एक सस्पेन्शन तयार तयार होऊन जातं. हे बांबू ज्यावेळेला पूर्णपणे वाढतात, त्यावेळेला सस्पेन्शन तयार होतं आणि जर का याला कदाचित काही मुलांनी जर का टार्गेटपणा करत गाड्या प्रचंड वेगाने चालवल्या, काही मेकॅनिकल फॉल्ट झाला, कंट्रोल गेला किंवा काही कारण असेल, तर त्या गाड्या बांबूवर जाऊन आदळतील आणि बांबू हे नेहमी सस्पेन्शनचं काम करू शकेल. त्याच्यामुळे फॅटल ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होऊ शकेल. तसंच डिव्हायडरमध्ये पण बांबूची लागवड जर का केली, तर बांबू जर थिक असा बेल्ट तयार केला, दिसायला उत्तम दिसू शकतं आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन मिळू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला पर्यावरणावर जी धूळ वगैरे उडते आणि त्रास होतो, त्याचाही त्रास कमी होऊ शकतो आणि मेन म्हणजे 5 वर्षानंतर हे बांबू कापून तुम्ही पेपर निर्मितीसाठी गव्हर्नमेंटला विकूही शकता. ज्याचं साधारण आत्ताच्या तारखेला कॉस्ट आहे ₹8,000 ते ₹10,000 पर टन. तर ह्या पद्धतीने त्याला फारसा खर्च येत नाही बांबू लागवडीसाठी. त्या गोष्टीवर कधी विचारच केला जात नाही. मी अधिकाऱ्यांशी काही बोललो, तर ते म्हणाले, "नाही, हा पाम बीच रोड आहे, ह्याच्यावर पाम झाडं पाहिजे." आता तुम्ही ठरवायचं नवी मुंबईकरांनी, की त्याच्यावर पामने काय तुम्हाला साध्य होतंय आणि काय तुम्हाला ॲडव्हांटेज मिळणार आहे. ना सावली मिळणार आहेत, ना फळं मिळणार आहेत, ना जीव वाचणार आहे. ही परिस्थिती पाम बीचवर आहे. अधिकाऱ्यांचा पूर्णपणे निष्काळजीपणा आहे. एवढं मी मात्र सांगू शकतो. सर, आता तुम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात बोलला. मग वाहनांचा आणि वाहतूक विभाग, पोलीस वाहतूक विभाग आहे, त्यांची सुद्धा काही नैतिक जबाबदारी आहे असं तुम्हाला वाटतं का? सध्या प्रशासनामध्ये नैतिकता हा शब्द जर का अधिकाऱ्यांकडून अपेक्षित जर का ठेवला, तर मी काय ते मान्य करत नाही. कारण जर का तुम्हाला नैतिकता जरी असती, तर तुम्ही कारवाया ठोसपणे केलेल्या असत्या. आता रिसेंटली एक ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये मुलाचं धड वेगळं झालं होतं आणि बॉडी वेगळी झाली होती. त्याच्याबरोबर एक मुलगी होती. ती वारली होती आणि त्याच्या आई-वडिलांना मात्र तिथे न्याय द्या म्हणून कॅन्डल मार्च काढावे लागतात. ही जर का दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्रात घडत असेल, नवी मुंबईत जर का घडत असेल, तर अशा अधिकाऱ्यांना नैतिकता हा शब्द म्हणण्याचा पण अधिकार नाहीये. त्यांना तुम्ही कन्सॉलिडेट नाही करत आहेत, नाही करत आहेत. गाडी निघून गेली त्या मुलाला उडवून त्याच्याबद्दलही काही तुमची नाही आणि मुळात म्हणजे ही अपघात आहे का मर्डर आहे हेही आपल्याला माहीत नाही आहे. अशी परिस्थिती आज जर का पोलिसांकडून जर का क्लेरिफाय होत नसेल, तर मग त्याला नैतिकता कुठे आली त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे अशा लोकांसाठी न्यायालयीन व्यवस्था प्रॉपर असली पाहिजे आणि प्रॉपर काम करायला पाहिजे त्या केसवर आणि मी ॲक्सिडेंट झालेल्या प्रत्येक कुटुंबियाला सांगेन, की स्वतः उतरा. तुमचं दुःख आहे, तुम्ही दुःखाने खचला असाल, मी मान्य करतो. पण स्वतः उतरा, पोलीस स्टेशनला जा, योग्य तो वकील करा. पोलिसांनी काय-काय कागदपत्र केलेले आहेत, काय-काय पंचनामे केलेले आहेत, काय-काय पुरावे केलेले आहेत, पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेतलेत का, त्यांनी सर्च काय केलेलं आहे, ह्याचा सगळा नीट अभ्यास करा आणि केसचा पाठपुरावा करा. अन्यथा ह्या निष्काळजीपणामुळे उद्या गुन्हेगार हा निर्दोष सुटू शकतो. हाही एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे पालकांनी आणि आपल्या मुलांची पण काळजी घेतली पाहिजे. रात्री जर का लेट येत असेल, काही मद्यपान करून येत असेल, तर त्याला झापलं पण पाहिजे. हेही आई-वडिलांचंच कर्तव्य असतं. हे माझं ठाम म्हणणं आहे. सर, तुम्ही आता म्हटलात की बांबूची लागवड करणं. आता एक रिसेंटली 2 दिवसापूर्वीच आपला अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये वृक्ष लागवडीचा सुद्धा एक प्रस्ताव तिकडे टाकण्यात आलेला आहे. तुम्ही म्हणताय बरोबर आहे, 6 वर्ष इकडे प्रशासन होतं. आता महापालिका निवडणुका पार पडल्या. महापौर तिथे आले. त्याच्यानंतर महासभा सुरू झालेल्या आहेत. तर हा विषय जो आहे, हा गहन विषय आहे, 100% मान्यच करावा लागेल. तर तुम्ही हा विषय पुन्हा महापौरांच्याकडे घेऊन जाणार आहात का? नक्कीच आम्ही महापौर, गटनेते यांच्याकडे घेऊन जाणार आहेत. ते दोघं प्रगल्भ आहेत. त्यांना विषयाचं गांभीर्य कळतं आणि माझे संबंध जवळचे असल्याच्यामुळे गटनेत्यांशी त्यांना माझं दुःख काय आहे ते त्याची त्यांना जाणीव आहे आणि मी जे सांगतोय त्याच्यामध्ये टेक्निकली जरी त्यांनी व्हॅलिडिटी जर का बघितली, तर ते चांगलंच आहे आणि फॉर्च्युनेटली नवी मुंबईचे शिल्पकार, वनमंत्री स्वतः गणेश नाईक साहेब आहेत. त्यांचं आपण मार्गदर्शन घेऊ शकतो, की बांबू लागवड करून ह्या पद्धतीने कसं करावं आणि ते उत्तम मार्गदर्शक आहे याविषयी. कारण मी त्यांचं 1 ते दीड तासाचं लेक्चर ऐकलं होतं. त्या फॉरेस्टबद्दलची त्यांची संकल्पना हे बियॉन्ड इमॅजिनेशन आहे त्यांच्याकडे. पण आपण त्यांना रिक्वेस्ट करायला पाहिजे. आपण एक ठराव पास करून घेतला पाहिजे. वृक्ष लागवड करा. वृक्ष लागवड करायला एक तर जागा कुठे उरल्यात त्या आता बघितल्या पाहिजे नवी मुंबईत. हा एक संशोधनाचा विषय आहे. पण जिथे बांबू लागवड होऊ शकते, की जो वन खात्याचा प्रायोरिटीचा विषय आहे सध्या. त्यांनी या विषयात जर का लक्ष दिलं, आपलं मार्गदर्शन जर का या पाम बीचसाठी जर का दिलं, तर आज नवी मुंबईमध्ये फॅटल ॲक्सिडेंट जे पाम बीचवर होतात आहे किंवा इतर कुठल्या हायवेवर होत आहेत, तर ते फॅटल ॲक्सिडेंट कमी होऊन मृत्यू प्रमाण कमी होऊ शकेल. ही कळकळीची इच्छा आहे माझ्याकडे आणि त्यासाठी मी पाठपुरावा नक्कीच गटनेते
महापौर उपमहापौर यांच्याकडे करणार आहे. आता बजेट वगैरे होतं, त्याचा अभ्यास सगळा चाललेला होता. स्थिरस्थावर व्हायला थोडा वेळ लागतो. आता परत आठवडा 2 आठवडा झालं सगळं स्थिरस्थावर झालं, की मग त्याचा पाठपुरावा मी सुरू करेन. बघा त्यांनी सांगितलं की पाम बीजला नाव दिलं तर पामची झाडं लागवड केली पाहिजे, लागवड केली, पण त्याच्यातून निष्पन्न काय झालं? तर निष्पन्न शून्य झालं असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण हा म्हणजे त्याला आपण हायवेच म्हटलं पाहिजे. सुसाट गाड्या जातात, 60 किलोमीटरचा जरी आपण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा तो शक्य होत नाही. कारण आठवड्याला त्या ठिकाणी अपघाताचं आपण एक प्रमाण बघतोय आणि त्यासाठी जर या अपघाताला जर कंट्रोल करायचं असेल तर त्या ठिकाणी बांबूची लागवड करणं सुद्धा गरजेचं आहे. 2 गोष्टी यामध्ये त्यांनी सांगितल्या. एक लागवड केली, उत्पन्नाचं साधन वाढू शकतो. बरं हे साधन कोणाचं तर महापालिकेच्या तिजोरीत वाढ होईल. दुसरी गोष्ट आहे की अपघात जरी झाला तर मृत्यूची संख्या कमी होईल. होऊन काय तर फक्त गाडीचं नुकसान होईल, पण जीवितहानी होणार आहे. आणि या सर्व बाबीमध्ये आता जे महापौर असतील, गटनेते असतील, उपमहापौर असतील किंवा विरोधी पक्षनेते यांच्याकडे हा प्रस्ताव मांडणार आहेत आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून ही निश्चितच बदल करण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु कोणाचा मृत्यू होऊ नये, अपघाती मृत्यू होऊ नये, कारण जीव हा प्रत्येकाला प्यारा असतो, असंही या ठिकाणी त्यांनी सांगितले. नवराष्ट्रमधून दत्तात्रय सूर्यवंशी.